सरपंच संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। मात्र त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींच्या समर्थकांनी त्यांची टोळी अद्यापही सक्रियच आहे। ते सोशल मीडियावर आरोपीची आठवण येते असा उल्लेख करतात। अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। देशमुख कुटुंबावर एवढा आघात होऊन, गावावर एवढा आघात होऊन माझा भाऊ कायमचा ह्यांनी हिरावलाय। पण आम्ही पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विनम्रपणे सगळ्या गोष्टी मागतोय, मुख्यमंत्री साहेबांना मागतोय, गृहमंत्र्याला चॅलेंज म्हणून, न्यायालयाला चॅलेंज म्हणून, पोलीस प्रशासनाला चॅलेंज म्हणून आणि SIT CID ला चॅलेंज म्हणून आरोपीचं समर्थन करणारे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इंस्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल त्यावर काही पोस्ट शेअर करत आहेत। ह्या 8 दिवसात जे काही ह्यांचे समर्थक आहेत त्यांना कायद्याचा धाक दाखवून आमचं जे कुटुंब भयभीत आहे त्याला थोडं आधार द्यावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।